वेलकम अर्चना मॅम. तुम्ही श्रीशब जॉईन केला आणि जॉईन केल्यापासून आतापर्यंत तुमचा कसा जर्नी झाला, काय तुमच्या समस्या दूर झाल्यात त्या थोडक्यात आमच्याशी शेअर करा. पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगा आणि कुठून आहात तेही सांगा. आणि कुठले कुठले इश्यूज बघा, तुम्ही मनगट गुडघेदुखी याविषयी बोलला होता, तेही याबद्दल स्पेसिफिकली सांगा. नमस्ते. मी अर्चना कदम, गंगापूर संभाजीनगर इकडून, डिस्ट्रिक्ट संभाजीनगर इकडून मी श्रीशयोगला ऑनलाईन रोज जॉईन करते. गेले 3 महिन्यापासून मी कंपल्सरी रोज आहेच. अगदीच असं काम आलं अर्जन्सी तरच नसेल, नाहीतर रोज आहे. तर माझं इतकं मनगट दुखायचं, एक ऍक्सिडेंट झाला होता उजव्याच हाताचं. मला काहीच काम करता येत नव्हतं. अगदी साधं कणिक भिजवायची आहे, भाजी हलवायची, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी करताना मला फार प्रॉब्लेम यायचा. घरातलं झाडून घेता सुद्धा येत नव्हतं. एवढा तो लगेच सुजून जायचा. पण श्री योग जॉईन केला, रोजचे छोटे छोटे सरांनी लक्ष देऊन व्यायाम घेतले. जिथे जिथे ताण पडेल तिथे त्यांनी मला थांबायला सांगितलं, पर्सनली लक्ष दिलं खूप. त्यामुळे माझ्या हाताचा इश्यू कम्प्लिटली कमी झालाय, पूर्णपणे बरा झालाय. डॉक्टरांचे मी खूप गोळ्या औषधं पण घेतले वर्षभर, पण त्या वर्षभर गोळ्या औषधांनी नाही झालं. हा 2 महिन्यात मला फार छान फरक जाणवलाय. आणि उजवा पाय आणि गुडघा दुखायचा, म्हणजे मांडी आणि गुडघा खूप दुखायचा. असं वाटायचं आता मी म्हातारीच झाले असं होऊन जायचं लगेच. पण मग योगायोग असा की ह्या श्रीशा योग मध्ये जॉईन झाल्यावर सरांनी इतके बारकाईने लक्ष दिलं. एवढे 20-20, 25-25 मेंबर असून सुद्धा हे प्रत्येकाकडं एकदम पर्सनली लक्ष देतात. अरे तुमचं हे चुकतंय, ते बरोबर करा. मॅडम तुम्ही इकडे खाली झाले, तिथं पाय वरतीच असायला हवा, हात असाच असायला हवा, तुम्ही मान सरळच ठेवा. इतके बारीक बारीक गोष्टी बारकावे असतात ना, त्यामुळे खूप म्हणजे खूप उपयोग झाला. आणि मग माझं हाताचं आणि पायाचं दोन्ही दुखणे त्या ऍक्सिडेंट पासून झालेले पूर्णपणे कम्प्लिटली कव्हर झालेले. आणि आता परत एकदा डॉक्टरला आम्ही तरी पण सगळं चेक केलं, तर डॉक्टर म्हणे हा जादू झाली, जादू. हे बरं होणार नव्हतं म्हणे एवढं लवकर, आणि तुम्ही योगाने कव्हर केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, असं आमच्या डॉक्टरांनी मला सांगितलं. त्याबद्दल श्री साठी परत एकदा थँक्यू थँक्यू. म्हणजे तुमचं मनगट आणि गुडघेदुखी ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण रिकवर झाले. खूप छान. अ, हा त्यानंतर तुम्ही तुमच्या ऍसिडिटी आणि स्किन विषयी एक इश्यू सांगितला होता की ऍसिडिटीचं प्रमाण तुमचं जास्त आहे. हा हा. त्यावर काय मला काय? ना म्हणजे खूपदा काय होतं, कामामुळे बाहेर जाणं होतं आणि मग बाहेर गेल्यामुळे बाहेरचं खाण्यात येतं. मग बाहेरचं हॉटेलिंग वगैरे ते खाण्यात गेलं की खूप ऍसिडिटी, घशात जळजळ होणे, गॅसेस होणे असं सुद्धा व्हायचं. पण आता योगामुळे काय होतं, ते पचन व्यवस्थित केलं जातं. सकाळी डायजेस्ट सिस्टीम एकदम चांगली होते आणि सकाळचा जो विधी आपला तो एकदम क्लिअर होतो. पोट साफा तर हर रोग दफा असं म्हणतात, त्याप्रमाणे पोट छान साफ होतं आणि छान वाटतं. सर सांगतात की तुम्ही रोज सगळे योगा केले, प्राणायाम घेतले, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी कमी होतील. प्राणायाम आणि त्याच्यानी घसा वगैरे कम्प्लिटली बरा. म्हणजे ती जळजळ जी व्हायची ना, असं साधी काळी भाजी खाल्ली, हॉटेलची कुठली भाजी खाल्ली, असं घशात असं आग व्हायची आतून, ती कम्प्लिटली म्हणजे असं की नाही आता खाल्लं तरी थोडंफार असं नॉर्मली बरं राहतं. आणि सरांचं ऐकून तर आपोआप वाटतं नको खायला बाबा, काही त्याच्यात राहिलं तरी काही मजा नाही, आपल्या घरच्याच साध्या चांगल्या. म्हणजे ऍसिडिटी ही तुमची आत्ताच्या स्टेटसला काय म्हणता येईल की पूर्ण रिकवर झाली आहे का? बऱ्यापैकी म्हणजे 99% रिकवर झाली. अगदी एखाद्या वेळेस होते थोडं जागरण झालं किंवा खूप प्रवास झाला तर. अच्छा. आणि स्किन इश्यूज म्हणाल तर कंटिन्यू पिंपल यायचे कपाळावर. असं वाटायचं अरे रे, आपण असं बाळून दाखवू नये असं वाटायचं, एवढे कपाळावर पिंपल असायचे. पण ना आता म्हणजे खूप काही, आता तुम्ही बघू शकता काहीच नाही राहिले. मी अरे वा. कुठले औषध वापरत नाही, कुठले प्रोडक्ट नाही, काहीच नाही, ओके एकदम. आणि मला तुमचं या श्रीशयोगनी भरपूर फायदा झाला. मी जॉईन हेअर केला, तुम्ही हेअर फॉल माझ्यासारखं हेअर करावं अशी फॉलचे अपेक्षा आहे. हेअर फॉलची एक समस्या तुम्ही सांगितली होती आणि सारखं तुमचं हा किरकोळ मागे दुखण्याविषयी बोलला. म्हणजे हात लावला की केस निघायचे. जेवणात केस निघल्यावर माझे मिस्टर तर खूप रागवायचे. आता त्यांनाही विचारू शकता की अगदी म्हणजे नाही का खूप प्रमाणाचं त्याचं कमी झालं आहे, तसं व्यवस्थित आहे. व्हेरी तितके गुड. हात लावल्यावर केस बाहेर येत होते, असं वाटायचं अरे बापरे काय करावं. मग ते मग कुठले प्रमाणात कमी औषधं झालं. घेतले नाही, त्याला औषध घेतलं नाही. आता फक्त जेव्हा आपण केस करतो, कोंब करतो, त्याच वेळेला केस निघतात, असं विनाकारण केस बिलकुल गळत नाही. व्हेरी गुड. त्यानंतर म्हणजे तुमचं खूप वजन चांगले फायदे वजन झाले. आणि बॉडी टोन याविषयी तुम्ही मला हा फीडबॅक त्याबद्दल बोलला होता, ते कसं आहे आता? वजन वजन माझं 66 होतं, तर आता 63 आहे. हा. आणि बॉडी टोन म्हणाल ना, तर वजन फार काही कमी झालं किंवा जास्त झालं असं नाही. पण माझ्या हाईटनुसार सरांनी सांगितलं, साळुंके सरांनी, की तुमच्या हाईटनुसार तुम्हाला एवढं वजन सफिशियंट आहे.
तर अगदी. वजन आहे ते व्यवस्थित आहे, पण जो आणि बॉडी लँग्वेज आहे ती एकदम बेली उत्तम. फॅट, बेली फॅट. हा, बेली फॅट माझा 2 ते 3 इंच नक्कीच कमी झाला, कारण की सगळे ड्रेस जेव्हा ढिल्ले व्हायला लागले तेव्हा लक्षात आलं, अरे वा, आपलं पोट कमी झाले. ओव्हरऑल तुमचं सगळंच चेंजेस झालेत, शारीरिक, मानसिक. आणि मानसिक काही बदल जाणवतात का? म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की हो 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 एखाद्या चुकीच्या गोष्टी हो हो. घडल्यानंतर मी मला थांबू शकत नाही, की ओव्हर रिॲक्ट होऊन जातं माझ्याकडनं. तर त्यावर काय हा बदल हा. झाले का? तुम्हाला काही स्वभावात नियंत्रण आलंय? कधी हा, कधी कधी ना खूप चिडचिड व्हायची मुलांचा अभ्यास येताना वगैरे, नाही का, त्यांच्यावर फार चिडा वाटायचा. आता वाटतं नाही, करतात ते त्यांच्या हिशोबनी, एवढं चिडून एवढं गोंधळ करून पण मजा नसते. आता खूपदा असं की चिडकेपणा माझंच कमी झालंय, माझं मला जाणवतं. मी जे रागवायची, अगदी नको नको करायचे, कधी कधी भांड्यांची आदळ करायची, ती सुद्धा माझी शांत झाली, की नको, चला, व्हेरी चालूच गुड. राहतं. म्हणजे ते थोडक्यात मेंटॅलिटी तुमचं, एकदम फ्रेश झाली. हा, म्हणजे शारीरिक आणि मानसिक योग हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक पातळीवर चांगल्या एका सौम्य स्थितीत घेऊन गेलेला आहे. असेच तुमचे जे काही बदल आहेत, एवढे जो काही जर्नी चांगला झालाय, असाच पुढे कंटिन्यू ठेवा. आणि बॅलन्स देखील हा असाच राहू द्या. जे काही बदल झालेत ते अजून चांगले वाढत जावेत, यासाठी तुम्ही कंटिन्यू नक्कीच राहा. तुमचा फीडबॅक मिळाला. हो हो हो. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.